शाळा सुरू झाली आहे आणि मुलांच्या टिफिनमध्ये रोज-रोज काय करून द्यायचं किंवा ब्रेकफास्टला काय करायचं प्रत्येकाला प्रश्न पडतो. चला इथे मी आज अतिशय सुंदर असा नाश्ता करून दाखवणार आहे. तुम्ही हा नाश्ता कधी खाल्लाच नसेल किंवा कधी तुम्ही केलासुद्धा नसेल. अतिशय झटपट असा होतो आणि याला जास्त वेळ लागत नाही. चला त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, अर्धी वाटी पोहे घ्यायचे. पोहे इथे जाडे पातळ कोणतेही तुम्ही पोहे घेऊ शकता आणि आपल्याला धुवून घ्यायचं आहे, थोडा वेळ मुरू द्यायचं आहे. इथे 2 बटाटे उकळून घ्यायचे आपल्याला आणि त्याची पूर्ण आपल्याला साल काढून घ्यायची आहे. कोथिंबीर, मिरची, गाजर, कांदा आणि टमाटर किंवा तुम्ही इतरही त्यामध्ये भाज्या टाकू शकता. आता सगळं बारीक चिरून घेणार आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला पोहे टाकायचे आहे आणि त्यामध्ये जो उकडलेला बटाटा होता ना तो टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्त फिरून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये काढायचं. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाचं पीठ तुम्ही मिक्सरमध्ये टाकूनसुद्धा करू शकले असता, परंतु मी काही केलं नाही तसं, कारण माझा मिक्सरचा पॉट छोटा होता. आता त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकल्यानंतर ज्या चिरून घेतलेल्या आहे भाज्या त्या आपल्याला टाकायच्या आहे. तुम्ही आवडीनुसार भाज्या टाकू शकता, बीट टाकू शकता, त्याच्यामध्ये पत्ताकोबी टाकू शकता किंवा इतरही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि आता गाजर मी छान त्यामध्ये किसून घेतलेलं आहे. सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, 1 चमचाभर तिखट टाकायचं आणि जिरं टाकायचं. थोडी तीळ टाकायची आणि मीठ टाकायचं. सगळ्यात शेवटी आपल्याला त्यामध्ये इनो टाकायचं आहे आणि पाणी टाकून पटकन फेटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बेकिंग सोडासुद्धा त्यामध्ये टाकू शकता. निर्लेपच्या तव्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावा किंवा तुम्ही तूप काहीसुद्धा वापर करू शकता आणि छोटे छोटे आपल्याला पॅनवर टाकायचं आहे. आता मुलं कसं भाज्या खायला बघत नाही, म्हणून आपण काय करायचं, असे पदार्थ करून त्यामध्ये भाज्या टाकायच्या म्हणजे मुलंसुद्धा खातील. आता 2 मिनटं झाकून घ्यायचं. खालची बाजू चांगली होऊ द्यायची आहे. वरून परत तेल सोडायचं आपल्याला आणि खालची बाजू झाली की नंतरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी छान शेकून घ्यायचं आपल्याला. शेकून घेतल्यानंतरच हे छान लागतात खायला. तुम्ही आता टिफिनच्या डब्यामध्ये देऊ शकता. ब्रेकफास्टलासुद्धा अतिशय पोटभरीचा असा हा नाश्ता आहे. नक्की करून बघा. आता छान झालेला आहे आणि एका जाळीवर काढून घ्यायचं. तर टिफिनमध्ये जर भरत असाल ना तर जाळीवर काढायचं आणि नंतरच टिफिनमध्ये तुम्ही भरू शकता. हे छोटे छोटे पॅनकेक झालेले आहे किंवा तुम्ही छोटे त्याला डोसेसुद्धा म्हणू शकता. काहीसुद्धा तुम्ही त्याला नाव देऊ शकता. आता त्याच्यासाठी मी छान एक चटणी करून दाखवणार आहे. डाळिया घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 मिरची घ्यायची आणि थोडंसं कोथिंबीर, थोडंसं दही टाकायचं आणि मीठ टाकायचं. पाणी टाकून आपल्याला ही चटणी छान मस्त फिरवून घ्यायची आहे. इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मुलांना टमाटर सॉससोबतसुद्धा तुम्ही देऊ शकता. खूप सुंदर लागतो खायला. नक्की करून बघा. हा आपला आलूचा आणि पोह्याचा नाश्ता आणि खूप पोट भरणारा नाश्ता आहे. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये जरी दिला ना तरी मुलं पोट भरून खाऊन येतील आणि परत परत करून मागतील की आई मला हा रोज करून दे. इतका सुंदर आणि टेस्टी लागतो आणि खूपच छान लागतो. चला मी तर नाश्ता करत आहे. तुम्ही केव्हा करता? करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.